गुड इव्हनिंग सर्वांना नमस्कार. मी अमर पाटील आजच्या नवीन भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजच्या नवीन भागामध्ये आज आपण एका सर्वात दुर्धम्य आजाराविषयी बोलणार आहोत. तसंच जगातलं सर्वात महागडं औषध कोणतं याच्याविषयी बोलणार आहोत. तर जगातील सर्वात महागडं औषध, त्याची किंमत काय आहे आणि कोणता दुर्धम आजारावर वापरलं जातं, ते कोणी तयार केलं आणि त्याचा यूज प्रामुख्याने कोणामध्ये होऊ शकतो, तर आज प्रामुख्याने आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया की या औषधाचं नाव काय, हे जगातलं सर्वात महागडं औषध, याचं नाव काय. तर त्याचं नाव आहे हेमजेनिक्स. तर याची अंदाजे किंमत किती असावी, तर $35 लाख इतकी अंदाजे किंमत आहे. भारतीय बाजारपेठानुसार याची किंमत जर बघायला गेलं 29,13,73,250 एका सिंगल डोसची याची किंमत आहे. आणि हा जो ड्रग आहे, हा सिंगल डोस IV ऍडमिनिस्ट्रेशन थ्रू घेतला जातो. तर हा ड्रग तयार कोणी केला? हा ड्रग CSL बेहरलिंग नावाच्या बायोटेक कंपनीने तयार केला. तर ही कंपनी प्रामुख्याने अशा दुर्धम्य आजारावर औषध तयार निर्मिती करते, तसेच मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करते. तर या औषधात जे हेमजेनिक्स आहे, हे हेमजेनिक्स औषध कोणामध्ये प्रामुख्याने यूज केले जातं, तर ज्यांच्यामध्ये कोजनायटल फॅक्टर 9S क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी असणाऱ्या ॲडल्ट्समध्ये हा ड्रग यूज केला जातो. मग त्या कोजनायटल फॅक्टर 9 डिफिशियन्सी आजाराला काय म्हटलं जातं, तर हेमोफिलिया बी नावा असं त्या आजाराला संबोधलं जातं. आता हा हेमोफिलिया बी जो आहे, या ड्रग यासाठी औषध जे तयार केलं गेलं या कंपनीनं, CSL कंपनीनं, तर नोव्हेंबर 22 रोजी USFDAने याला अप्रुव्हल दिलं की क्लिनिकल सेटिंग्समध्ये याचा तुम्ही वापर करू शकता. आणि त्यानुसार याचा प्रामुख्याने वापर होत आहे. तर जगामध्ये जर आपण बघायला गेलं तर हिमोफिलिया बी नावाच्या आजाराने लोक ग्रस्त आहेत. तर त्यांच्यासाठी हे एक जीवनदान आहे, ही एक आपण म्हणू शकतो की गोल्डन ड्रग आहे. तर आणखीन याच्याबद्दल काय जाणून घेऊ आपण, तर हा फॅक्टर 9 काय असतो, तर हा फॅक्टर 9 म्हणजे रक्तामध्ये, ब्लडमध्ये क्लॉटिंग फॅक्टर असतो. तर तो जन्मजात म्हणजे कोजेनायटल त्याची निर्मिती जर होत नसेल, तर त्या पेशंटला क्लॉटिंग डिसऑर्डर किंवा ब्लिडिंग डिसऑर्डर सुद्धा असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे जे काही रक्तप्रवाह आहे तो शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, जसं की जॉईंट्समध्ये होऊ शकतो, जसं की आपण बघितलं की मसल्समध्ये सुद्धा होऊ शकतो, ब्रेनमध्ये सुद्धा काही वेळा ब्लिडिंग डिसऑर्डर सुद्धा क्रिएट होऊ शकतात. तर ही प्रक्रिया जीवघेणी असू शकते, घातक असू शकते. तर CSL कंपनीनं जो काही ड्रग हा तयार केलेला आहे, हा एक चांगला ड्रग आहे. अधिक माहितीसाठी पुन्हा आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.